नमस्कार. आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. उदासीन वदासीनम या पदाने भगवंतामध्ये जो कर्तेपणाचा अभाव दाखविलेला आहे त्याचेच स्पष्टीकरण करण्यासाठी भगवंत आता सांगत आहेत. श्लोक 10वा. मयाध्यक्षेण प्रकृते सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. मया या पदाबरोबर अध्यक्षेण हे विशेषण लावून भगवंतांनी असे दर्शविले आहे की जगत रचनादी कार्य करण्यासाठी मी फक्त आपल्या प्रकृतीला सत्ता स्फूर्ती देणाऱ्या अधिष्ठात्याच्या रूपाने स्थित असतो आणि मज अधिष्ठात्यापासून सत्ता व स्फूर्ती प्राप्त करून माझी प्रकृतीच जगत रचना इत्यादी सर्व क्रिया करीत असते. भगवंतांच्या अध्यक्षतेखाली प्रकृती सचराचर जगत उत्पन्न करते. ज्या प्रकारे शेतकरी आपल्या अध्यक्षतेखाली पृथ्वीबरोबर बीजाचा संबंध घडवून आणतो, नंतर पृथ्वी त्या बीजांप्रमाणे भिन्न भिन्न रोपे उत्पन्न करते, त्याचप्रमाणे भगवंत आपल्या अध्यक्षतेखाली चेतन समूह रूपी बीजाचा प्रकृती रूपी भूमीशी संबंध घडवून आणतो. अशा प्रकारे जड चेतनाचा संयोग घडवून आणल्यावर ही प्रकृती संपूर्ण चराचर जग हे कर्मानुसार भिन्न भिन्न योनींमध्ये उत्पन्न करते. हा दृष्टांत फक्त समजावून देण्यासाठी दिला आहे. वस्तुतः भगवंताला हा पूर्णपणे लागू होत नाही, कारण शेतकरी हा अल्पज्ञ, अल्पशक्ती आणि एकदेशीय आहे. तसेच तो स्वतःची शक्ती देऊन जमिनीकडून काही करून घेऊ शकत नाही. परंतु भगवंत सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. त्याची शक्ती व सत्ता स्फूर्ती प्राप्त झाल्यावर प्रकृती संपूर्ण जगत उत्पन्न करते. यामुळे हे संसार चक्र फिरत आहे. याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की मज भगवंताची अध्यक्षता आणि प्रकृतीचे कर्तृत्व या दोन्हींमुळे चराचरासह संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती व संहार इत्यादी सर्व क्रिया होत आहेत. भगवान संसाराची रचना प्रकृतीला अधीन करून करतात आणि प्रकृती संसाराची रचना भगवंतांच्या अध्यक्षतेखाली करत असते. भगवान अध्यक्ष आहेत. याच हेतूने जगताचे विविध परिवर्तन होत असते. हेतुनानेन जगद्वीप परिवर्तते. ते विविध परिवर्तन कोणते आहे? जोपर्यंत प्राण्यांचा प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीराशी मी आणि माझेपणा कायम असतो, तोपर्यंत त्यांचे विविध परिवर्तन होतच असते. अर्थात कधी कोण्या लोकात तर कधी कोण्या लोकात, कधी कोण्या शरीरात तर कधी कोण्या शरीरात परिवर्तन होतच राहते. तात्पर्य भगवत प्राप्तीशिवाय त्या प्राण्यांची कधी कोठेही स्थायी स्थिती राहत नाही. ते जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरतच राहतात. अशा प्रकारे आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.